हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आहे सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस. सगळ्यांचं रुटीन सुरूच झालं असेल. तुमच्या या सगळ्या रुटीनमध्ये तुम्हाला रेडिओ MPSC गुरु ऐकायचं असेल तर त्यासाठी फक्त रेडिओ MPSC गुरु हे ॲप डाउनलोड करून तुम्ही मस्तपैकी कानात हेडफोन टाकून आमचे विविध विषयांचे सत्र ऐकू शकतात. यानी नक्कीच तुमच्या ज्ञानात तर भर पडणारच आहे, पण अपडेटेड माहितीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. शिक्षणाला जीवनाचे उद्दिष्ट बनवण्यापेक्षा जगण्याचे साधन बनवा. चला तर मग मित्रांनो, या सुंदर विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रांतर्गत आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना, महत्त्वाच्या नोंदी आणि काही व्यक्तींचं शोधकार्य यांची सालाप्रमाणे माहिती घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 7 जूनच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी महात्मा गांधी यांनी 1993मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. आजचा दिवस हा महात्मा गांधी यांच्या सविनय अवज्ञा आंदोलनाकरिता खास करून ओळखला जातो. महात्मा गांधी हे वकिली करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले असताना त्यांना तिथे अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. एके दिवशी महात्मा गांधी प्रथम श्रेणीच्या रेल्वे डब्यातून प्रवास करीत असताना त्यांच्याकडे त्या डब्याचे तिकीट असतानासुद्धा त्यांना त्या डब्याच्या बाहेर काढून देण्यात आलं, कारण ते गोरे इंग्रज नव्हते. शिवाय त्यांचा रंगसुद्धा गोरा नव्हता. महात्मा गांधी यांनी त्यांना विरोध केला तेव्हा त्यांनी महात्मा गांधी यांना जबरदस्तीने खाली उतरवले. परिणामी महात्मा गांधी यांनी या घटनेला अनुसरून दक्षिण आफ्रिकेतील इंग्रज शासनाला धडा शिकवण्यासाठी आपले पहिले आंदोलन म्हणजेच सविनय आंदोलन केले. या महत्त्वाच्या घटनेनंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी सन 1992 साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी लेखक, साहित्यिक, संपादक व समीक्षक सखाराम गंगाधर मालशे यांचं निधन झालं. सन 2002 साली भारताचे माजी राष्ट्रपती बासप्पा दनप्पा जत्ती यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1994 साली आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालकपदी प्रथमच एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रभाकर नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली. आजच्याच दिवशी 1837 साली प्रख्यात जर्मन क्रूर शासक ॲडॉल्फ हिटलर यांचे वडील ॲलोइस हिटलर यांचा जन्म झाला. 1539 साली बक्सरच्या जवळ चौसा या ठिकाणी अफगाण शासक शेरशाह सुरी आणि मुघल शासक बादशाह हुमायूँ यांच्यात झालेल्या लढाईत बादशाह हुमायूँ यांचा पराभव झाला. सन 1979 साली रशिया देशातील कापुस्ती नयार येथून भारतीय उपग्रह भास्कर 1चे प्रक्षेपण केले गेले. आजच्याच दिवशी 2006 साली भारत सरकारने नेपाळला आर्थिक पुनर्रचना करण्यासाठी 1 अब्ज रुपये देण्याचा निर्णय घेतला. आजच्याच दिवशी सन 1913 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक व समीक्षक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1914 साली भारतीय चित्रपट निर्देशक, पटकथा लेखक व उर्दू भाषिक लेखक ख्वाजा अहमद अब्बास यांचा जन्म झाला. 1949 साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुरिंदर सिंग निज्जर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1957 साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश व भारतीय सशस्त्र सैन्य न्यायाधिकरणाचे
विद्यमान अध्यक्ष न्यायमूर्ती राजेंद्र मेनन यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1959 साली भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1974 साली सुप्रसिद्ध भारतीय टेनिसपटू महेश भूपती यांचा जन्म झाला. महेश भूपती हा भारतीय व्यावसायिक टेनिसपटू आहे. 1997मध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. 2006मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीतील विजयासह त्याने मिश्र टेनिसमध्ये ग्रँड स्लॅम कारकिर्दीतील 8 टेनिसपटूंच्या अभिजात गटात प्रवेश केला. तो आंतरराष्ट्रीय प्रीमियर टेनिस लीगचा संस्थापक देखील आहे. महेश भूपती यांना 2001 साली पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. याचबरोबर 2007मध्ये कर्मवीर पुरस्कार आणि यानंतर डेव्हिस चषक वचनबद्धता पुरस्कार देखील महेश भूपती यांना देण्यात आला आहे. यानंतर वळूया काही पुढच्या घटनांकडे. आजच्याच दिवशी सन 1975 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट व टेलिव्हिजन मालिका निर्माती आणि दिग्दर्शिका एकता कपूर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1981 साली भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री अमृता राव यांचा जन्म झाला. 1954 साली इंग्रजी गणितज्ञ संगणक शास्त्रज्ञ ॲलन ट्युरिंग यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1970 साली प्रसिद्ध ब्रिटिश इंग्रजी कादंबरीकार, लघुकथालेखक, निबंधकार आणि ग्रंथपाल व साहित्यिक एडवर्ड मॉर्गन फॉस्टर यांचं निधन झालं. सन 1975 साली क्रिकेटच्या पहिल्या विश्वचषक करंडक स्पर्धेस इंग्लंडमध्ये सुरुवात झाली. आजच्याच दिवशी 1978 साली रोनाल्ड जॉर्ज वेफोर्ड नॉरिश, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता यांचं निधन झालं. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. तुम्ही दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता. त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. सोबतच जर तुमच्याकडे स्पॉटिफाय म्युझिक ॲप असेल तर यावर देखील तुम्ही रेडिओ MPSC गुरु हे पॉडकास्ट ऐकू शकता, तेही अगदी मोफत. सो मित्रांनो, आज मी तुम्हाला एक विनंती करणार आहे, ती म्हणजे अशी की तुम्ही आम्हाला तुमची प्रतिक्रिया किंवा तुमचे असलेले रिव्ह्यूज रेकॉर्ड करून पाठवा. जर तुमचे रिव्ह्यूज आम्हाला आवडले तर आम्ही ते रिव्ह्यूज आमच्या रेडिओ MPSC गुरु या चॅनलला नक्की ब्रॉडकास्ट करू. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.